तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर खूप दिवस झालं म्हटलं लॉंग व्हिडिओज गेला नाही आपला. काही लोकांना लॉंग व्हिडिओ पण आवडतात बघायला, मग म्हणतील ना की अरे हिचे व्हिडिओ येत नाहीत, म्हणून म्हणलं आज ते घ्यावा. सीताफळ भेटले, झाडाला पिकलेलं. अर्ध खाल्लं तेव्हा आता लक्षात आलं की अरे दाखवलं पाहिजे आपण. असं काही नसतंय की दाखवलंच पाहिजे, पण म्हटलं चला थोडीशी तुम्हाला जेलस फील करते तुम्हाला. बघा आम्ही कशी ताजी ताजी फळं खातोय. माझ्या मुलांना खूप आवडतं सीताफळ. मोठ्या मुलीला नाही आवडत, पण छोट्या मुलीला आणि मुलाला खूप आवडतं. पण दुर्दैवाने ते येतात तेव्हा झाडाला सीताफळ नसतात. आणि हल्ली थोडी थोडी पिकायला लागलेत, पण काय झाले पक्ष्यांना दुसरं काही खायला नाही अजून. शेतांमध्ये वगैरे कुठं काय खायलाच नाही, त्यामुळे पक्षी खाऊन टाकतात झाडालाच. आम्हाला पण खायला भेटत नाही. मला एक दिसलं आपलं चालत चालत छान, मग मी तोडलं आणि घेतलं. जेवण झालं, गुरांना वैरण केली. नाही, साहेब कामाला गेल्यानंतर पसारा आवरला चुलीजवळचा. अजून भांडी कपडे तसंच पडले. देवपूजा करून घेतली, नंतर जेवली. नंतर गुरं पाणी पाजून वैरण करून बांधले. तर ना असं कामांचं नियोजन डोक्यात सारखं चालू ठेवायला लागतंय. याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर काय करायचं, असं सतत डोक्यात चालू राहते. व्हिडिओ अपलोड केला एक, जेवल्यानंतर एक व्हिडिओ अपलोड केला. आणि आता म्हटलं चला थोडं रिलॅक्समध्ये बसून बोलायचं काय असं विशेष नाही आहे. फक्त सीताफळ खात खात म्हणलं 2 मिनटं आपण पण रिलॅक्स होऊ, तुमच्याशी पण गप्पा होतील, म्हणून मी बसले. तर आजचं कामांचं बरंच नियोजन आहे. गायांना गोचिड दिसायला लागली, कुठं कुठं गाया धुवून काढायच्या, दळण करायचे. ज्वारीचं पीठ आहे, संध्याकाळपुरत्याच भाकरी होतील. मग आज दळून दिलं, आज नीट करून ठेवलं तर उद्या चौधरी साहेब घेऊन जातील सकाळी कामाला जाताना, आणि मग संध्याकाळी कामावरून येताना घेऊन येतील पीठ. मग उद्या संध्याकाळच्या भाकरीला होऊन जाईल. आज चपात्या केल्या नव्हत्या, नाही तर उद्या पुरतं पीठ होतं माझ्याकडं. सकाळी चपात्याच केल्या नाहीत, घाई गडबडीमध्ये जरा थोडा उशीरच झाला, झाडलोट बिडलोट माझ्याकडं असल्यामुळं. आणि मग भाकरी केल्या पटकन. पीठ मळत बसेपर्यंत मग चौधरी साहेब असं घाई करतात, नाही नाही आता राहू दे, चपात्या करायच्या, मी जातो, मला नको डबा, असं करतात सरळ. म्हणून मग मी भाजी टाकली आणि पटकन भाकरीच करून घेतल्या. मग दिला डबा. आणि चपात्याला म्हणल्यावर थांबले नसते. चपात्याचं पीठ भरपूर आहे, ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. तर ते ज्वारीचं दळण करायचं आहे आज मला. नाही आजचं उद्याचं भागलं असतं. तसं तर मी 2 दिवसाचं पीठ आहे तोपर्यंत मला असं बी ज्वारीचं दळण करायचंच होतं. पण आज करते उद्या करते करत करत 2 दिवस झालं. परवापासून ठरवते मी आज दळण करीन, आज दळण करीन. केलं नाही, पण आज फायनली करायला लागेल, तेव्हा उद्याच्याला भेटी येईल. नाही तर परत कुणाकडे तरी उसण्याला जायला लागतं. आणि उसणं घेणं ही नॉर्मल गोष्ट आहे गावाला, कोणी पण कुणाच्यातनं पण उसणं आणतं. असं नाही शहरातल्यासारखं. शहरात कसं दुकानामध्ये आईबाप सोडून सगळं काही मिळते. मग माणसाला उसणं मागायला जायची लाज वाटते का शहरामध्ये, की आपण कसं उसणं मागायला जायचं, 2 पावलावर दुकान आहेत. तसं इथल्या दुकानांमध्ये ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ नसतंय. त्यामुळं पर्यायी आपल्याकडं एकच असतो की शेजाऱ्यांकडनं उसणंपासनं आणायचं. तसं माझं पीठ आहे दोघींकडे, एक जणीकडे आठवावर, एक जणीकडे एक टोप भरून नेलेलं आहे, पण त्यांनी गव्हाचं नेलेलं आहे. त्याच्या जागेवर मी ज्वारीचं आणू शकते, पण मी तशी वेळच येऊन देत नाही जास्त करून. कधीतरी बाय चान्स लयच नडलं माझं तरच मी उसण्याला जाते. तसं तर कारण मी घरी असते, ज्या बायका शेतात कामाला वगैरे जातात त्यांना नाही दळण करणं होत, मग होतं उसणंपासनं. आणि मी घरी असते त्यामुळं मी काही करून घाई गडबडीमध्ये कसंही दिवस मावताना म्हटलं तरी मी दळण नीट करायला बसलेली असते. आणि म्हणून जास्त उसण्याला जायची वेळ येत नाही. तर आज दळण नीट करायचे, गाया धुवून काढायच्यात, आणि शेडमध्ये झाडू मारलं नाही 2-3 दिवस झालं, जरा वासरांखाली राडा झालेला आहे, तर ती कामं करून घ्यायचं. तर चला सीताफळ खाते. लय पण तुम्हाला जळवलेलं चांगलं नाही दिसत, म्हणून मी खाऊन घेते आणि नंतर भेटू आपण. तर मंडळी त्यानंतर आपण भेटत आहोत एकदम संध्याकाळी. लय मोठा लपडा झाला होता माझ्याकडनं आज, आणि मला खूप टेन्शन आलं होतं. मला काही गाया धुणंच झालं नाही माझ्याकडून आहे ना.
ट्रान्सफर करताना आहे ना दुसऱ्याला पैसे गेले. म्हणजे मी इतकी वर्ष झालं फोन वापरते, इतक्या वर्षात कधीच नाही असं झालं माझ्याकडून. आणि आज एकाच नावाचे 2 व्यक्तींना ट्रान्झॅक्शन होते, पण एक अननोन होता म्हणजे डिलिव्हरी बॉय होता आणि एक माझ्या ओळखीतला. तर माझ्याकडून चुकून डिलिव्हरी बॉयला पैसे गेले आणि मी किती वेळ फोन लावले, तो फोनच उचलत नव्हता. बिचारा गाडीवर होता. बिचारा म्हणते या अर्थाने तुम्ही समजूनच गेला असाल की त्यांनी माझे पैसे रिटर्न दिले. तर छोटी मोठी अमाऊंट नव्हती, मी त्याला 23,000 रुपये ट्रान्झॅक्शन केले होते आणि 23,000चं ट्रान्झॅक्शन झालं होतं. 23,000 रुपये ट्रान्सफर केले होते मी त्याला. आणि मला ना अक्षरशः उमघाम आला हातापायाला माझ्या. असं वाटलं की देईल की नाही, काय करील. माझ्याकडं नशीब त्याचा नंबर होता, डिलिव्हरी बॉय असल्यामुळे तो त्याचा माझ्याकडे नंबर होता. आणि खरंच बिचारा इमानदार होता. म्हणजे नेहमीच माझे त्याच्याबरोबर ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, बरेच वेळेला पैसे ऑनलाईन पे केलेले आहेत मी त्याला. पण देईल की नाही असा मला विश्वास वाटत नव्हता. मी खूप घाबरली, खूप इतकं टेन्शन आलं मला ना, मला काही सुचतच नव्हतं. एकदम सगळं डोळ्यापुढं माझ्या जसं काय स्वर्गातले देवच दिसायला लागले मला, सगळं पांढरं होऊन बसलं, एवढी घाबरली मी. आणि त्यांनी मला बिचाऱ्याने पाठवले, त्याचं अकाउंट मायनसमध्ये होतं, त्यांनी थोडे कमी पैसे पाठवले, 3,000 रुपये कमी पाठवले, 20,000 रुपये रिटर्न दिले त्यांनी मला. आणि 3,000चं बोलला मी माझं पगार झाल्यावर देतो मावशी म्हणला मला. बोलला तुमचे पैसे आले पण माझे मायनस अकाउंटला गेले. आता ते म्हणला माझं अकाउंट मायनस होतं तिथं मी काहीच करू शकत नाही, पगार आल्यावर नक्की देईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. इतकं बरं वाटलं ना. म्हणलं नशीब, जगात चांगली माणसं आहेत, आपण चांगलं राहिल्यावर आपल्याला माणसं पण चांगली मिळतात बरं का. पण मी खूप घाबरली होती, एवढी घाबरली ना मला सुचतच नव्हतं. आणि काय बुद्धी सुचली काय माहिती, मी भांडी घासता उठून पैसे ट्रान्सफर करायला गेले. आणि आज चौधरी साहेब लवकर आलेत. आता गुरांना वैरण काढी करायची होती मला, साहेब करतील. लय लवकर आलात आज. मी जिलेबी सांगितली होती साहेबांना आज. मी स्वराजला चिडवायला सांगितली होती हो, मला त्यांनी परवा जिलेबी दिली नव्हती खायला, म्हणून मी म्हणलं थांब आता मी नागुणाला सांगते जिलेबी घेऊन या मला म्हणून. आणि खरंच जिलेबी घेऊन आलेत माझ्यासाठी. बाजार पण आणलेला दिसतोय. असा अवतार असतो आमच्या साहेबांचा, काय करायचं. नशिबातले हमाली कधी सुटेल काय माहिती. नाही टाकली मी, वैरणच नाही केली अजून गायला. नाही अहो, मी तुम्ही आणलेलं कडवळ पण टाकलं होतं, मग पाणी बिनी पिऊन बसले होते गाया. मी म्हटलं जरा निवांत करायला, तास झालते सकाळी तास झाल्या होत्या. धुईन म्हणलं होतं गाया धुणं पण नाही झालं मला. तुम्ही कुठे जाणार आहे आता? हा, मम्मीने काढून ठेवलंय अजून. आई माझी कडवळ काढून ठेवती, रान मोकळं करायचंय तिला, कांदा पेरायचा आहे, मग कडवळ काढून ठेवती रोजची रोज. थोडं राहिले ती राहिलेलं का आपल्या का नाही काय माहित. मग तिने आज नाही मला म्हणत होती उद्या दिवस हाय हेलपाटा फक्त आता वैरणीचा, परत नाही म्हणली मग कडवळ काय अशी मला बोलत होती. मग बहुतेक कापला असेल तिने आज पण. मग अशी फोन आलता रे बोलत होती, पण मी विचारलंच नाही हाय ती कापलं का नाही म्हणून. त्यांच्या रानातलं लय किती 2-4 दिवस जाईल का? हा 8-10 दिवस जाईल. परवीच्यातलं की निघून आणा की मग काढून. कुटीची लाईटीचाच घोळ असतोय रोज. लाईट कुटी करायला लाईटच नसती, काय करावं. नाहीतर कुटी केल्यावर गिनीगोल जरी निबार झालं तरी बी खात्यात गुरं, पण ती लाईटच नसती ना. लाईटीचं लय राड आहे. आता तर सकाळची ती 6 वाजता जाती, 12 वाजता, आणि 6 वाजता येऊन 12 वाजता जाती. तोपर्यंत घरात लावराव का वैरण आणून कुटी करून ठेवावं. ती 1ला जायची तेव्हा तरी गिनीगोल कापून आणून कुटी करून ठेवायला येत होती. आता
सकाळच्यालाच किती वैरण आणणार माणूस, किती आणून आणून आणि किती कुटी करून ठेवणार. असला राडा आहे सगळा लाईटीचा आणि त्या गुरांचा. पाणी भरायचं वेगळंच, मोबाईल चार्जिंग करायचे वेगळेच, घरातली कामं वेगळीच असती. अजून भरणं आले तोंडावर किती, रानातलं मका पाणी द्यायला आली. पण एवढ्या सकाळी जाईलच कोण. आमची सकाळची एवढी गडबड असती, 9-10 वाजेपर्यंत एवढी कामं असतात ना, बघायला सुद्धा येत नाही मागं. इतकी गडबड असते सगळ्यांची. आणि तेवढ्या पुन्हा 10 वाजता जाऊन भरणं किती करायचं. असला राडा आहे की अजून. हे बघा इथं तांबे आहे, पाणी चांगलं त्यातलं. तर मंडळी चला, काम तर काय झालं नाही, वैरण तरी करून घेते. चौधरी साहेब चाललेत आता आणायला राहिलेलं कडवाळ. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चहा बनवू काय नको, झालाच आहे की टाईम असा. पण चहाशिवाय दुसरं काही सुचतच नाही, काय करावं. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. खूपच दिवस झाले लॉंग व्हिडिओ शेअर केला नव्हता, म्हणून मी म्हणलं आज छोटे छोटे. काय म्हणताय? छोटे छोटे व्हिडिओ तर रोज टाकतेच आहे, पण म्हणलं होतं आज जरा क्लिप शेअर करावेत टेक घेऊन. पण थोडं टेन्शन झालं, त्याच्यामुळे मला कुठला व्हिडिओच नाही घेता आला. आणि साहेबांना अजून सांगितलं नाही. आता बघू, पैसे तर आलेत रिटर्न, आणि कुठं आल्या कामावरून आल्या टेन्शन द्यायचं, म्हणून मग नाही सांगत, नंतर सांगते. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.